नमस्कार. महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी अनेक राजकीय पक्षांचे दसरा मेळावे झाले. आता दसरा मेळाव्याला सीमोल्लंघन हा एक शब्द येतो. विचारांची देवाणघेवाण आपण त्यावेळी करायची असते, असा एक अलिखित नियम आहे. पण ती विचारांची देवाणघेवाण दुर्दैवानं होत नाही. एकमेकांवर तोंडसुख घेतलं जातं, एकमेकांची वाभाडे काढले जातात, एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका केली जाते. अलीकडच्या काळामध्ये किमान दसरा मेळाव्याला राजकीय पक्षांची हीच परंपरा राहिलेली आहे, जी परंपरा आपण मातीत गाडायला पाहिजे. जसं रावणाचं दहन करतो तसं या परंपरेचं दहन आपणाला येणाऱ्या काळात करावं लागेल. हे सगळं सांगायचं कारण असं आहे की दसरा मेळावा आणि महाराष्ट्रातल्या राजकीय व्यक्तींची भाषणं, हे मला वाटतं असं एक राजकीय समीकरण झाले की दसरा मेळाव्याला मी भाषण केलं आणि दुसऱ्या पक्षावरती तोंडसुख घेतलं म्हणजे फार कोणीतरी मी मोठा वक्ता आहे अशा आविर्भावामध्ये अनेक जण जातात. मुळात वक्ता कसा असावा याच्यासाठी मी स्वतः आमच्या भागामध्ये वक्तृत्वाची अकॅडमी चालू केलेली आहे. लहानगे वक्ते जे बोलतायत ते खरंच लक्षात घेण्यासारखं आहे. लहानगे वक्ते जे बोलतायत ते भूषणावं आहे. वक्तृत्व कसं असावं याची आदर्श परंपरा आम्ही आमच्या भागामध्ये निर्माण करतोय, जे खरं तर महाराष्ट्रभर आता जायला पाहिजे. आणि माझा प्रयत्न तोच आहे की महाराष्ट्रभर हा वक्तृत्वाचा झंझावात सगळीकडे पसरवायचा. हे सगळं त्या विशेष राजकीय लोकांच्यासाठी. दसरा मेळाव्याची भाषण आपण सगळ्यांनी ऐकली. दुर्दैवानं आमच्याकडे ती मेनस्ट्रीम मीडिया नाही, आमच्याकडं प्रिंट मीडिया नाही, आमच्याकडं आम्हाला त्या प्रसारात किंवा प्रचारामध्ये आणणारी किंवा त्याच्या सेंटरला आणणारी, ती मध्यवर्ती आणणारी कुठली माध्यमं आमच्याकडे नाहीत, प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे दुर्दैवानं कदाचित आमचा दसरा मेळावा तुमच्यापर्यंत येऊ शकला नाही. तो दसरा मेळावा 2 ऑक्टोबरला झाला, गांधी जयंतीला झाला. आणि दसरा मेळाव्याला अनेक राजकीय पक्षांची भाषणं झाली. आता तिकडे गोपीचंद पडळकरांचा दसरा मेळावा असतो, शिवसेनेचा दसरा मेळावा असतो, अगदी दोन्ही गटांचे दसरा मेळावे होतात. अनेकांनी आता परत ते दसरा मेळावे सगळ्यांनी चालू केलेले आहेत. त्या मुंडेंचा दसरा मेळावा तिकडे असतो आणि मग दसरा मेळाव्यामध्ये एकमेकांवर तोंडसुख घ्यायचं. आम्हीही दसरा मेळाव्या मोठा केला बरं का. आणि आम्ही आमचं निमित्त जे होतं ते गांधी जयंतीचं होतं. अखंड महाराष्ट्राला आम्हाला दाखवून द्यायचं होतं की दसरा मेळाव्याला अशीही भाषणं केली जाऊ शकतात. त्या लहानग्यांची भाषणं सगळी रेकॉर्डेड आहेत. मी यथावकाश ती तुमच्यापर्यंत पोहोचवेल सुद्धा की भाषण नेमकं कसं असावं. आम्ही कुणावरतीही टीका केलेली नाही, कसल्याही अगदी खालच्या पातळीवर सोडा, सभ्य भाषेमध्ये ज्याला टीका म्हणतात ती टीका सुद्धा आम्ही केलेली नाही. आम्ही आमचा विषय मात्र ठासून महाराष्ट्राला सांगत होतो. मग गांधींचा विषय असेल, भगतसिंगांचा विषय असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असेल, अगदी डिबेट करताना टीव्हीवरती एकमेकांच्या अंगावर चवताळून जाणारी लोक आम्ही बघितलेली आहेत. खालच्या पातळीवरची भाषा वापरतात आणि महाराष्ट्र अखंड ते बघत असतो. म्हणजे टीव्हीवरचा डिबेट म्हणजे अगदी नांगानाच झालाय. म्हणजे गौतमी पाटीलचा डान्स बरा, खरं ते टीव्हीवरचा डिबेट नको, अशा प्रकारची मानसिकता आता महाराष्ट्रामध्ये सभ्य माणसांची झालेली आहे. पण डिबेट आदर्श कसा असावा हे आम्ही आमच्या भागामध्ये जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहामध्ये हे दाखवलं. त्या नाट्यगृहाचं नाव सुद्धा विशेष म्हणजे सानी गुरुजी नाट्यगृह आहे. त्या नाट्यगृहामध्ये आम्ही आदर्श डिबेट तिथल्या सगळ्या लोकांना दाखवलं. मी अनेकांना निमंत्रणं दिलेली होती. लहानग्या पोरांनी ते दाखवलं. शिवाय खुली संसद आम्ही तिथं दाखवली सगळ्या माणसांना. कारण संसदेचं कामकाज कसं चालतं हे आम्ही लहानग्यांना कित्येक दिवस झाले शिकवतो, ते त्यांनी दाखवलं. आणि मग भाषणाचे प्रकार, भाषण प्रभावी झालं पाहिजे, भाषण टाळ्यांच्या त्या कसोटीला उतरणारही असलं पाहिजे. पण टाळ्यांच्या कसोटीला भाषण उतरावं म्हणून काही धादांत खोटं बोलायचं असल्या प्रकारची भाषणबाजी मी माझ्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांना शिकवत नाही, अजिबात शिकवत नाही. म्हणजे दुर्दैवानं आता अलीकडं गायनाचे क्लास आहेत, नृत्यकलेचे क्लास आहेत, अनेक कलांचे क्लास आहेत. पण दुर्दैवानं भाषण कलेचे क्लास असतात किंवा ते किंबहुना असायला पाहिजेत अशा प्रकारची मानसिकता नाहीच आहे. 64 कला ज्या सांगितल्या गेल्या त्याच्यामध्ये वक्तृत्व कला आहे ना, त्या कलेला सुद्धा काहीतरी शास्त्रशुद्धपणा असतो. म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचंच एक पुस्तक आहे, वक्तृत्व कला आणि साधना नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बाबा वक्तृत्व ही एक वेगळी कला आहे, भले ती उपजत नसेल पण प्रयत्न साध्य कला आहे. त्यालाही काहीतरी शास्त्र आहे, आरोह अवरोह त्या कलेमध्ये असतो, जपून बोलायचं असतं, खरं बोलायचं असतं. हे माणसं मला वाटतं राजकारणातली माणसं तर अलीकडे पूर्णपणे विसरलेली आहेत. त्या सगळ्या लोकांच्यासाठी ही वक्तृत्वाची अकॅडमी. जमलं शक्य झालं तर पर्सनल मला कॉन्टॅक्ट करा, स्क्रिप्ट मी तुम्हाला देतो. पण असलं काहीतरी बावळटासारखं कमरेखालची भाषा वापरू नका आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जी आहे त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करू नका, हे माझं म्हणणं आहे. जमलं तर तुम्ही खरंच मला संपर्क करा, कमेंट थ्रू मला कळवा या व्हिडिओमध्ये की तुम्हाला कुठल्या विषयावर स्क्रिप्ट पाहिजे. चांगल्या स्क्रिप्ट तुम्हाला मी मिळवून देतो, पण सभा गाजवायला काही करू नका. दुसरी गोष्ट अशी की अकॅडमी तुमच्या भागामध्ये यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तिथेही मी येतो. म्हणजे मला खराखुरा इतिहास लोकांच्या पर्यंत पोहोचावा याच्यासाठी वक्ते निर्माण करायचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात
शिवजयंतीला, भीम जयंतीला, अहिल्यादेवींच्या जयंतीला, राजा उमाजी नाईकांच्या जयंतीला, भगतसिंगांच्या जयंतीला, गांधी जयंतीला, तमाम महापुरुषांच्या जयंतीला खराखुरा परखड इतिहास मांडणारे वक्ते निर्माण करायचे आहेत आणि ते नव्या पिढीतले वक्ते निर्माण करायचे आहेत. नव्या पिढीतले रक्त गरम असतं त्यांचं, विचार ताजा असतो, उत्साह प्रचंड असतो त्यांच्याकडे आणि त्यामुळे मला ते वक्ते निर्माण करायचे आहेत. मी येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये ही वक्तृत्वाचा झंझावत नेण्याचा प्रयत्न करणार आहे. पण पुढच्या वेळचा दसरा मेळावा जो आहे त्याच्या आधी मी तुम्हाला त्याची कल्पना देईलच. आमच्या भागामध्ये तुम्हाला यावं लागेल आदर्श दसरा मेळावा कसा असतो हे पाहण्यासाठी. तुर्तास एवढंच, पण भाषणबाजी करताना जपून बोलावं, काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये हे ज्याला कळलं तो आदर्श वक्ता असतो. एवढं सांगायला हा मी व्हिडिओ केला. धन्यवाद.